नाशिक तळेगाव बलात्कार प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर येतेय। या ठिकाणी बलात्कार झाला नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मुलीची प्रकृती सुस्थितीत असल्याची माहिती रुग्णालयाने दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। योगेश खरे आमचे नाशिकचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? नुकतंच जिल्हा रुग्णालयाने या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि त्याचा अहवालही आला आहे। एकूणच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांनी मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली, ते आपल्यासोबत आहेत। सर, कशी परिस्थिती आहे मुलीची आणि एकूणच पालकांशी आपण चर्चा केली? मी सकाळीच म्हणजे पहाटेच दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि पीडित जी मुलगी आहे, ती आमची छोटी चिमुरडी आहे, तिची त्या ठिकाणी मी भेट घेतली। तिच्या पालकांनाही मी त्या ठिकाणी जाऊन भेटलो। तिची तब्येत अतिशय चांगली आहे। तिचे पालकही त्या ठिकाणी होते, डॉक्टर्स माझ्यासोबत होते आणि 4 महिला डॉक्टर म्हणजे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांनी काल रात्री उशिरा तिची तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे। तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, प्रयत्न झालेला होता, परंतु सुदैवाने, तिच्या सुदैवाने, आपल्या सर्वांच्या सुदैवाने, परमेश्वराच्या कृपेने तो प्रसंग म्हणजे त्याच्यावर तो पूर्णपणे झाला नाही। ही सर्व तिथे जमेची बाब या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला तात्काळ त्या ठिकाणी झाला, तोही 15 वर्षाचाच आहे, अंडर एज त्या ठिकाणी आहे, परंतु त्याला पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ त्याला ताब्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे। पुढची सर्व कारवाई अतिशय तत्परतेने पोलीस या ठिकाणी करते। कुठली दिरंगाई याच्यामध्ये वर्तू नये, कुठेही याच्यामध्ये तांत्रिक चुका होऊ नये, या संदर्भामध्ये सगळ्या सूचना आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिल्या आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रात्रीच पोलिसांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। फक्त माझी विनंती एवढीच आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी सोशल मीडियावर येत आहेत, काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत। माझी विनंती आहे, खरं आहे की घटना अशी आहे की सगळ्यांनाच त्याची चीड आहे, संताप आहे मनामध्ये, परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नये। आपल्याला कुठे काही गरज असेल तर आपण 100 नंबर आमची हेल्पलाईन आहे, तिचं पोलीस स्टेशन आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि जेणेकरून सार्वजनिक मालमत्ता आहे, वैयक्तिक मालमत्ता आहे। एकूणच रात्रीपासून ताणतणाव वाढले, तोडफोड झालेली आहे, तर याबद्दल आपण काय आवाहन कराल लोकांना? मी तेच म्हटलं की कुठेही आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। माझं सर्वात आधी हे जी घटना घडली ती अतिशय चीड आणणारी आहे, संतापजनक आहे, परंतु या उपर कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल, रस्ता रोको करून लोकांचे त्याच्यामध्ये थोडेसे पेशंट असतात, रुग्ण असतात आणि म्हणून त्यांचे त्याच्यामध्ये काल रात्री मला 2-3 जणांचे फोन आले की आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये आता व्हेंटिलेटर पेशंट आहे, आम्ही कसं करायचं? मला वाटतं अनेक लोकांच्या अडचणी येतात, याच्यामध्ये कुठेही याची पळवाट राहणार नाही। फास्ट ट्रॅकमध्ये आपण सगळं ही केस या ठिकाणी घेणार आहोत। त्या संदर्भातल्या मुख्यमंत्री महोदयांनी आधीच कोपर्डीपासून त्याच्या आधीपासून जाहीर केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी संयम ठेवावा अशी कळकळीची विनंती सर्व जनतेला माझी आहे। एकूणच सर्व लोकांनी आता संयम ठेवायला हवा आणि शांतता या ठिकाणी ठेवली पाहिजे, असंच आवाहन गिरीश महाजन यांनी केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।